की खोक्याच्या घरावर बुलडोझर फिरवला जात आहे। याआधी घराबाहेरचं जे बांधकाम होतं, कच्चं बांधकाम होतं, ते देखील आता इथे पाडण्यात आलेलं आहे। त्याचबरोबर आता ग्लास हाऊसवर देखील बुलडोझर फिरणार आहे। वन विभागाची ही जमीन आणि या वन विभागाच्या जमिनीवर अनधिकृतपणे खोक्या भोसलेनं घराचं बांधकाम केलेलं होतं आणि त्याला नोटीस पाठवण्यात आलेली होती। मात्र या नोटिशीला उत्तर न मिळाल्यामुळे आता ही धडक कारवाई जी आहे ती केली जाते। खोक्याच्या घरावर बुलडोझर फिरतोय, ही थेट एक्सक्लुझिव्ह दृश्य तुम्ही TV9 मराठीवर पाहताय। शिरूर कासार या ठिकाणी वन विभागाच्या जमिनीवर असलेलं खोक्या भोसले याच्या घरावर बुलडोझर फिरवला जात आहे। या घरासंदर्भात देखील खोक्यावर गुन्हा दाखल करण्यात आलाय। गेल्या 20 दिवसांमध्ये खोक्या भोसले याच्यावर 3 गुन्हे दाखल झाले। याआधी मारहाणीच्या प्रकरणामध्ये खोक्या भोसले याचा शोध पोलीस घेत होते। प्रयागराजला त्याला अटक करण्यात आली आहे। काही वेळातच त्याला मुंबईत आणण्यात येईल आणि इथून त्याला बीडमध्ये नेलं जाणार आहे। मात्र तो बीडमध्ये पोहोचण्याच्या आधीच खोक्या भोसले याच्या घरावर बुलडोझर फिरवलेला असेल। आणखी एक बुलडोझर या ठिकाणी आणण्यात आलेला आहे आणि त्या सहाय्यानं खोक्या भोसले याचं घर या ठिकाणी जमीनदोस्त केलं जाणार आहे। गेल्या काही वर्षापासून वन विभागाच्या या जमिनीवर खोक्या भोसले याचं हे घर होतं। ग्लास हाऊस त्यानं या ठिकाणी बांधलेलं होतं। पार्टीचं कार्यालय, त्याचबरोबर त्याचे कुटुंबीय देखील या ठिकाणी राहत होते आणि थेट दृश्य आपण पाहतो। 2 बुलडोझर या ठिकाणी आणण्यात आले आणि आता खोक्या भोसले याच्या घरावर वन विभागाचा बुलडोझर फिरेल। गेल्या काही दिवसांपासून एकच नाव चर्चेत आहे, तो म्हणजे खोक्या भोसलेचं। कोण हा खोक्या भोसले अशी चर्चा जी आहे ती सुरू झाली। सुरेश धस यांचं नाव त्याच्यामध्ये आलं। सुरेश धस यांचा कार्यकर्ता असल्याची चर्चा जी आहे ती सुरू झालेली होती आणि सुरेश धस यांची सुद्धा तीच प्रतिक्रिया होती की हो, तो माझा कार्यकर्ता आहे, मात्र दोषी असेल तर त्याच्यावर कारवाई केली जावी। खोक्या भोसलेचे वेगवेगळे व्हिडिओ सुद्धा समोर आलेले होते। पैशाची बंडलं मोजताना, पैसे उडवताना, घरामध्ये ज्यावेळेला तो सोफ्यावर बसलेला होता त्यावेळेला पैशाची मोजदाद करत असताना एवढा पैसा खोक्या भोसले सतीश भोसलेकडे आले कुठून, असा एक प्रश्न जो आहे तो सतत चर्चेला जात होता। खोक्या भोसले हा माध्यमांना सापडतो मात्र पोलिसांना का नाही, अशी सुद्धा चर्चा जी आहे ती सुरू झालेली होती। खोक्या भोसले त्याच्यानंतर फरार झालेला होता। प्रयागराजमध्ये त्याला अटक करण्यात आली। ट्रान्झिट रिमांड त्याची घेण्यात आलेली आहे। खोक्या भोसलेला आता बीडमध्ये आणलं जाणार आहे, मात्र त्याआधी त्याच्या घरावर बुलडोझर फिरतोय। इन्व्हर्टर होतं भैया, इन्व्हर्टर पण होतं मध्ये। कोणी आहे का आता? तर खोक्या भोसलेच्या घरावर बुलडोझर फिरवला जातोय। आपण पाहिलं मगाशी इन्व्हर्टर जे आहे ते देखील बाहेर काढण्यात आलेली आहे। गॅस सिलेंडर, गॅसची शेगडी बाहेर काढण्यात आलेली आहे। त्याचबरोबर काही सामान होतं तेही बाहेर काढण्यात आलं। खोक्याचे कुटुंबीय या आधीच इथून निघून गेल्यामुळे फारसं सामान या घरामध्ये नव्हतं, मात्र संपूर्ण घर रिकामं करून त्यावर हा बुलडोझर फिरवला जाणार आहे। JCB आणि बुलडोझर या ठिकाणी वन विभाग घेऊन दाखल झालं।